या पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी करते, दुर्भे गावातील संपूर्ण देशामधले विविध राज्यातले या परिसरामध्ये राहणारे नागरिक, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातलं प्रतिनिधित्व करणारे या तुर्भ्यामधील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, मला वाटतं एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद कधी तुर्भा गावामध्ये कुठल्याच रॅलीला मिळाला नव्हता आणि अशा प्रकारचा एक अभूतपूर्व त्या ठिकाणी पाठिंबा आपण सगळ्यांनी मला दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आज संपूर्ण या चारही प्रभागामध्ये फिरत असताना कुठल्या प्रभागामध्ये विकास झालाय आणि कुठल्या विभागामध्ये विकास झाला नाही हे आम्हा सगळ्यांना आता कळलेलं आहे। आता नव्याने या गोष्टी सांगण्याची गरज नाही। आज जो प्रतिसाद आपण सगळ्यांनी दाखवला, आज कुणाचं नाव घेऊ, प्रत्येकानंच आज त्या ठिकाणी आज ह्या संपूर्ण निवडणुकी प्रक्रियेमध्ये प्रचार सभा, प्रचार रॅली, घराघरामध्ये प्रचार, सर्वच ठिकाणी आपल्या तुर्भा गावानं त्या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज प्रतिसाद मिळतोय, सर्व चांगलं चाललंय। अशा पद्धतीनं थोड्याशा भ्रमामध्ये राहणं हे त्या ठिकाणी चुकीचं ठरेल। आजच्या दिवसापर्यंत म्हणजे आपला निर्धार मिळावा, माझा महाविकास आघाडीमधला जाहीर प्रवेश, त्यानंतर आपण उमेदवार म्हणून भरलेला फॉर्म आणि त्यानंतर संपूर्ण नवी मुंबई परिसरामध्ये झालेला प्रचार, या नाऱ्या यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना आज अजून येणाऱ्या 6 दिवसामध्ये आपली हीच ऊर्जा आणि हीच ताकद आपल्याला वाढत न्यायची आहे, कारण रात्र वैऱ्याची आहे। आपल्याला प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे, येणारा प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक मतदान हे महत्वाचं आहे। आता आपण ही निवडणूक लढत असताना महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढतोय। आज जिल्हाध्यक्ष आपल्या सोबत आहेत, आज शिवसेनेचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, काँग्रेसचे देखील पदाधिकारी आहेत। आपण सगळेजण काम करत असताना आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम करतोय, अशा प्रकारची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे। मी स्वतः संगीत नायक आहे अशा भावनेनं त्या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे। खरं तर आज आपल्या सगळ्यांचे आभार मी मानतोय। जर जाहीर सभा असती तर खूप बोललो असतो, कारण आपल्या गावामध्ये आल्यानंतर खूप बोलण्यासारख्या गोष्टी आहेत। त्यामुळे आज तूर्त मी आपली रजा घेतो आणि आपण हाच त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करत 20 तारखेला मला वाटतं या संपूर्ण बेलापूर मतदारसंघामधून सगळ्यात जास्त लीड कुठे मिळेल तर तुर्भे विभागामधून मिळेल असा विश्वास आपल्याकडून मी घेतो आणि आपण आज जो वेळ दिला तोच वेळ 20 तारखेपर्यंत मला द्याल असा विश्वास व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।